आणि यानंतरची बातमी एआयच्या विश्वातली। जगातील एआयची सगळ्यात बलाढ्य कंपनी ओपन एआय आणि टाटा समूह यांनी करार केलाय। भारतातला एआयचं सगळ्यात मोठं डेटा सेंटर या दोन कंपन्या मिळून उभारणार आहेत। आधी त्यांची क्षमता 100 मेगावॅट वीज वापर होईल इतकी असेल, त्यानंतर ती 1 गिगावॅट पर्यंत नेली जाईल। भारतासाठी ही महत्त्वाची आणि सकारात्मक बाब आहे, कारण ओपन एआय भारतासाठी विशेष एआय सेवा बनवणार आहे, ज्याचा डेटा भारतामध्येच राहणार आहे। त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता नसेल। त्याचप्रमाणे ओपन एआयची काही उत्पादने टीसीएस कंपनीला वापरता येतील, त्यामुळे सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी मोठी मदत होऊ शकेल। टाटा समूह आणि ओपन एआयने भागीदारी केल्याच्या घोषणेवर नेमकं काय सांगितले बघूया। भारतामध्ये दर आठवड्याला 10 कोटींपेक्षा जास्त लोक चॅटजीपीटी वापरतात। यामध्ये विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत, उद्योजक आहेत। ओपन एआय फॉर इंडिया याच दिशेने काम करणार आहे। त्यासाठी आम्ही टाटा समूहाशी भागीदारी करून भारतात पहिलं पाऊल टाकतोय। भारतासाठी विशेष आणि सार्वभौम एआय क्षमता तयार करणं हा आमचा मुख्य हेतू असेल। ओपन एआय आणि टाटा समूह भारतात मोठं एआय डेटा सेंटर उभारणार आहे। सुरुवातीला त्याची क्षमता 100 मेगावॅट असेल, त्यानंतर ती 1 गिगावॅट पर्यंत वाढवली जाईल। या डेटा सेंटरचा पहिला ग्राहक ओपन एआयच असेल। यामुळे ओपन एआयचं सगळ्यात अत्याधुनिक मॉडेल भारतात सुरक्षितपणे चालवायला मोठी मदत होईल। यातला सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा आहे की जो डेटा भारतामध्ये तयार होईल तो डेटा भारतामध्येच राहील। एआयच्या जगात ही फार मोठी बाब आहे। चॅटजीपीटी एंटरप्राइज ही सेवा टीसीएसच्या सर्व कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तसंच सॉफ्टवेअर लिहिण्यासाठी ओपन एआयचं कोडेक्स हे उत्पादन सुद्धा टीसीएस वापरणार आहे। ओपन एआय भारतात एआय संदर्भात प्रशिक्षण सुद्धा देणार आहे। त्यामुळे भारतीयांना एआय कौशल्यांचा विकास करायसाठी मोठी मदत होईल।